समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी भिलवडी येथे झाली असून या अंतर्गत विविध आध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत। या सोहळ्याची सांगता मंगळवार दिनांक 13 मे रोजी होणार आहे। भिलवडी येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे हे अखंडितपणे 16वे वर्ष आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिलवडी येथील ग्रामस्थ मोठे योगदान देत असतात। बुधवार दिनांक 7 मे रोजी सकाळी उद्योजक गिरीश चितळे, भिलवडी गावच्या सरपंच सौ शबाना हारून रशीद मुल्ला, राजेंद्र सावंत, चंद्रकांत पाटील, शहाजी गुरव, बीडी पाटील, साहित्यिक सुभाष कवडे, सचिन महिंद पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे, मोहन पाटील, रशीद मुल्ला, विजय पाटील, बाळासो मोरे, ऐनुद्दीन उर्फ चया जमादार, यमार पाटील, बाळासो महिंद, किशोर महिंद पाटील, राजेंद्र तेली, परशुराम देसाई, भिलवडी ग्रामपंचायतचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवर व्यक्तींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर श्रीफळ वाढवून पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त परायण श्री विश्वास पाटील रिळे शिराळा हे होते। हरिभक्त परायण सौ श्री शेखर आंबी यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले, तर व्यासपीठ पूजन हरिभक्त परायण अनिकेत पाटील यांच्या हस्ते झाले। वीणा पूजन सौ श्री शंकर सावंत, ध्वजपूजन सौ श्री सुरेश मदने यांनी केले। तसेच मूर्तीपूजन हरिभक्त परायण सौ श्री प्रकाश नावडे यांनी, तर कलश पूजन सौ श्री महेश शिंदे यांनी केले। तसेच होमपूजन भिलवडी गावचे माजी उपसरपंच बाळासो मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात झाली। या पारायण सोहळ्याअंतर्गत दररोज पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7:30 ते 11:30 ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी 12 ते 2 संत पंगत, दुपारी 2:30 ते 4:30 भजन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7:30 हरिपाठ, 7:30 ते 9 संत पंगत व रात्री 9 ते 11 कीर्तन असा कार्यक्रम होणार आहे। या अंतर्गत विविध नावाजलेली भजनी मंडळे, सुप्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार यांचे कार्यक्रम होणार आहेत। सोमवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भव्य दिंडी सोहळा संपन्न होणार आहे, तर मंगळवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 10 ते 12 हरिभक्त परायण सर्जेराव शिंदे यांचे काल्याचे कीर्तन, तर रात्री 8 ते 10 वाजता जय भारत सोंगी भजनी मंडळ रांगोळी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे। वरील सर्वच कार्यक्रमांसाठी भिलवडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजकांनी दिली आहे। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम रेळेकर यांनी केले। भिलवडी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ झाला। या शुभारंभासाठी भिलवडी पंचक्रोशीतील सर्व नागरिक, माळकरी मंडळी व सर्व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहून अतिशय उत्साह पद्धतीने या ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचा शुभारंभ झाला। हा ज्ञानेश्वरी पारायण मंडळ गेले 16 वर्ष झालं अखंडपणे चालू आहे आणि इथले सर्व लोक याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेतात। आणि या पारायणमध्ये या सकाळी काकड आरती होती, भजन होतात, कीर्तन होतात, अतिशय चांगल्या पद्धतीने इथे या पद्धतीनं आपल्या इथं कार्यक्रम चालू असतो। मी भिलवडी पंचक्रोशीतील सर्व लोकांना असं विनंती करेन की आपण ह्या पारायण सोहळ्याचं सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि ह्या धार्मिक या सर्व कार्यक्रमाचे सर्वांनी लाभ घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं या पारायण सोहळ्याचा कार्यक्रम पार पाडायचा आहे। हा कार्यक्रम गेले 7 दिवस चालणार आहे। या 7ही दिवस सर्व लोकांनी हे जे कीर्तनाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे अशी मी विनंती करतो। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह भिलवडी आज अखंड 16 वर्षे हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। या सप्ताहासाठी, या सोहळ्यासाठी भिलवडी आणि पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू आणि भिलवडी आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। या सोहळ्यामध्ये दररोज सकाळी काकड आरती होते, त्यानंतर ग्रंथवाचन होतं, दुपारच्या सत्रामध्ये भजन सेवा असते, संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रवचन सेवा, हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तन सेवा
या सर्व सेवा या 7 दिवस अखंड चालू असतात. 7व्या दिवशी हरिभक्तपरायण सर्जेराव शिंदे यांचं काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद याचं आयोजन केलेलं असतं. ह्या सोहळ्यामध्ये भव्य दिंडी सोहळासुद्धा संपन्न होतो आणि या सोहळ्याकरता सर्व वारकरी बंधू आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य लाभतं आणि या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि इथून पुढं त्यांचं असं सहकार्य लाभत राहू दे अशी मी प्रार्थना करतो. पारायण मंडळ भिलवडी चालू वर्षाचं आहे 16वं वर्ष आहे. भिलवडी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ सर्व समाज बांधवांचा आमच्या पारायण मंडळाला अगदी भरभरून प्रतिसाद असतो. माऊली ज्ञानोबारायांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न, रूढी परंपरा अनिष्ट प्रथा ह्या दूर करण्यासाठीच माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जे काय लिहून ठेवले आहे याचं प्रबोधन या पारायणामार्फत होत असतं. समाजात शांतता, एकता, जातीभेद नष्ट करून सर्वांनी एकीने आणि गुण्यागोविंदाने समाज एकत्र राहावा यासाठी माऊली ज्ञानोबांचा जो संदेश आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम पारायणच्या या सोहळ्यामध्ये होत असतं. त्यावेळी संपूर्ण आमचे व्यापारी वर्ग, गावातील भाविक भक्त सर्वांचं यासाठी अगदी मोलाचं सहकार्य असतं. त्यानंतर आज पारायणानंतर जून महिन्यामध्ये वारी सोहळ्यामध्ये देखील तरडगाव मुक्कामी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळ्यामध्ये भिलवडी गावचा पिठलं भाकरी हा जो संत पंक्तीचा योग असतो त्यासाठी संपूर्ण परिसरातील लोकांचा अगदी पारायण मंडळात भरभरून प्रतिसाद असतो आणि ही संत पंगत म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण वारी सोहळ्यामध्ये आज संबोधली जात आहे. त्यासाठी संपूर्ण गावाचा सहकार्य असल्याशिवाय कोणती गोष्ट पार पडत नाही. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.